कामगार योजनांबद्दल खूप प्रश्न आहेत, नाही का? चला, आज त्याबद्दलच बोलूया. एक कॉमन प्रॉब्लेम आहे, केवायसी झाली पण किटचं काय? हा त्रास खूप जणांना होतोय, पण टेन्शन घेऊ नका, यावर उपाय आहेत. उदाहरणार्थ, नगरमधल्या एका कामगाराचं बघा. त्यांना म्हणाले होते कॉल येईल, पण काही आलंच नाही. तर मग करायचं काय? थोडा धीर धरा. ऑफिसमधून कॉल येईल आणि मग बॅचनुसार किट्स मिळतील. पण समजा कॅम्पमध्ये गेल्यानंतरही किट नाही मिळालं तर? अशा वेळी सगळ्यांनी मिळून आयोजकांशी बोला. अर्ज रिजेक्ट झाला तरी घाबरू नका, नवीन वेळ मिळते. बरं, आता या सगळ्या समस्यांचं मूळ कारण बघूया. ते म्हणजे आपलं प्रोफाईल. हा पण एक मोठा प्रश्न आहे. फॉर्म रिन्यू करून 8-9 महिने झाले तरी प्रोफाईल ॲक्टिव्ह नाही. हो, याला वेळ लागतो, पण साधारणपणे या महिन्याच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला प्रोफाईल ॲक्टिव्ह होऊ शकते. ब्लॉक आणि इनॲक्टिव्ह प्रोफाईल या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. रिन्यू न केल्यास ब्लॉक होतं. प्रोफाईल ब्लॉक असेल तर मग मात्र जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये जाऊन कागदपत्र द्यावी लागतील. आता वळूया योजनांच्या अर्जांकडे. इथे पण खूप अडचणी येतात. उदाहरणार्थ, काहींना E06 योजनेची लिंक ब्लर दिसते, त्यावर क्लिकच करता येत नाही. याचं कारण काय? तर प्रोफाईलमध्ये मुलांची माहिती अपडेटेड नाही, म्हणून असं होतं. यावर उपाय एकदम सोप्पा आहे. ऑफिसमध्ये जाऊन मुलांची माहिती अपडेट करून घ्या. हेच बघा, शिष्यवृत्ती किंवा ट्रेनिंगसाठी पण लागू होतं. थोडं थांबावं लागेल किंवा ऑफिसला भेट द्यावी लागेल. तर मग या सगळ्यामधनं आपण काय लक्षात ठेवायचं? मुख्य गोष्ट म्हणजे बहुतेक कामांसाठी ऑफिसला भेट देणं गरजेचं आहे. कागदपत्र तयार ठेवा आणि धीर धरा. चला तर मग, विचार करा. आपला अर्ज पुढे नेण्यासाठी आज आपण पहिलं पाऊल कोणतं उचलणार?